आपलं नाव कसं? लक्ष्मण नारायण मेथे, मुक्काम पोस्ट चिखली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. हां. आपल्याला काय काय व्यसन होतं? तंबाखू खात होतो, दारू जवळ 22 वर्ष झाला दारू पितो. दारू पित होता. बरं, त्यामुळे तुम्हाला काय काय त्रास होत होते? हातात मुंग्या, अशक्तपणा, हां जेवण जात नव्हतं, हां. बरं, पित्ताचा त्रास. पित्ताचा त्रास, या सगळ्या गोष्टी होत हां. होत्या. ह्याच्या अगोदर कधी दारू सोडायचा प्रयत्न केला होता काय? प्रयत्न केला पण 2 वेळा केला पण मग सुटली नाही. सुटली नाही. हां. हां. तर आता आपण हे जे अँटॉक्स टी आणि अल्निकोल जे स्प्रे चालू केलाय, या चालू करून आपल्याला किती दिवस झाले? हे 20 दिवस झाले. 20 दिवस झाले. आणि ज्यावेळी मला दिले औषध त्यावेळी मी दारू पिऊन नशेतच होतो, फुल नशेत होता. हां. मग तिथनं 4 दिवस मी पितच होतो. हां. म्हणजे आपला ज्यावेळी स्प्रे चालू होता त्यावेळी पण पित होतो. 4 दिवस झाल्यानंतर मग आता काही नाही, आठवण येत नाही त्याची. आठवण येत नाही. आता पूर्णतः तुमची बंद आहे. बंद आहे. जेवण जाते व्यवस्थित. जेवण जाते. हो. हां. अशक्तपणा वगैरे आता सगळं काय नाही, सगळं बंद आहे, व्यवस्थित आहे. हां. वहिनी, तुम्हाला काय वाटते की आता हे जे स्प्रे चालू केलाय त्यापासून दिवसापासून कसं वाटतंय तुम्हाला घरात? भारी वाटायले एकदम. म्हणजे असं हे व्हायचं की नाही, रोजच्या रोज आमच्या घरात भांडण व्हायचं ते बंद झालं. बंद झालं. हे मेन म्हणजे आम्हाला खुश. आम्ही हिने दारू सोडायसाठी आम्ही लय प्रयत्न केला. लय प्रयत्न केला, पण ह्याच्या अगोदर कधी झालं? झालंच नाही, आताच झालं म्हणायचे. हे पहिल्यांदाच ह्या स्प्रे मुळे हे झालेलं आहे. पैसे आम्ही लय घातले दारू सोडायसाठी. हां. पण असं कधी तुम्हाला ह्याचे रिझल्ट मिळाले नाही? नाही मिळालं. बरं. याच्या अगोदर कसे पैसे वगैरे घरी कामाचे काय काहीच येत नव्हतं, 1 रुपया येत नव्हता घरी. बर, मग आता काय? दुधाचं उचल करून तिने दूध घातलेलं उचल करून दारू पित होतं. दारू पित होतं. आणि आता दुधाचं पैसे पहिल्यांदा घरात आलं आणि ते बी मी गावाला नसतं गेलेले असताना. गावाला गेलेला असताना पैसे घराकडे मिळाले. मिळाले. ते एक आनंद मोठाच आहे हा, तुमच्यासाठी. नाही म्हणजे कसं तिने कधीच पैसे असं घराकडे येतच नव्हतं हा. नाही. मी गेल्यावर तर तिने लय प्यायचं गावाला 2 दिवस म्हणजे गेले गावाला गेलं तरी एक आर्थिक हा. टेन्शनच असायचं तुमच्या होय. पाठीमागे. मग आता ती निवांत राहिलो म्हणजे असं हा. हिने रोज तरी पण दुगदुग होती, अजून काय एवढं मला वाटत झालं नाही. हा. खरं हिने म्हणायचं, मला म्हणाल्यात आता सारखं, मला काय इच्छा विना झाल्या, मला काय इच्छा विना झाल्या असं म्हणाले तिने 8 दिवस झालं. खरे बघा असं म्हणतात आणि पित्यात असं म्हणून पहिला जसं वाटायचं तसं पहिला वाटतं. वाटत पण होतं. आता गावाकडे नंतर आल्याकडे नंतर एक आणि विश्वास पैसे दिल्यामुळं कधी मला एक- विश्वासच पटला एक त्यांचा. विश्वास पटला. होय. म्हणजे आता इथून पुढे तुम्ही एक आनंदी जीवन जगणार, दारू मुक्त व्यसन मुक्त होऊन. बरोबर. बरोबर. तुम्हाला अशी इच्छा आहे काय की इतरांना पण सांगावं आपल्याबरोबर जे होते त्यांना पण? हा, मला विचारलं तो ते म्हटलं हा.